नमस्कार मित्रांनो, मी आलोय देवगडमध्ये आणि मागे लिहिलंय आय लव्ह देवगड अँड आय लव्ह देवगड फूड. सुरू करूयात फूडचं ठिकाण देवगड आणि मला भेटणार आहेत देवगडमधले 3 मित्र जे आपल्याला देवगड फिरवणार आहेत आणि इथली फूडची ठिकाणं हे बघा आले 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 आले. फार काही बोलत नाही. हे आमचे सारथी आकाश. आकाश देवगडमधलाच आहे, खूप छान कॉन्टेंट करतो. आणि ऋत्विक धुरी, देवगडचं वर्ल्ड फेमस व्यक्तिमत्व, तुम्ही याला देवकाळजीमध्ये पाहिलं असेल. आणि हा जो आहे तो आहे, तुम्हाला माहितीये का? तुम्हाला माहितीये का? हा आहे आमचा देवगडचा उमेश कामत. अनिरुद्ध नारेकरेकर हा आपल्या आसवाचा कॉन्टेंट रायटर आहे आणि तो आसवाचं ब्रँडिंग करत आलेला आहे. तर आज हे तिघं आपल्याला देवगड फिरवणार आहेत. देवगड की गलियों में देवगडमध्ये काय मिळतं हा सुरू करूयात पुढचं ठिकाण देवगड. किती वाजता सुरू होतं हे? 8 ते 1:30 अरे बापरे, आम्ही खूपच कट्टुकट आलोय. कट्टुकट आलो. काय कट वडा? हा आणि वडापाव. कट वडा वडापाव संध्याकाळचं पण असतं. हा संजय आणि किती वर्षापासून तुमचं आहे? झाली आता ही 45 वर्ष झालेली. नाही, आता मी लोकेशन विचारलं ना तर मला वाटतं पोस्ट ऑफिस माहित नाही आहे लोकांना. पिंट्याच्या वडापावच्या इथे हा. पोस्ट ऑफिस. हा असंच सांगतो आम्ही. पोस्ट ऑफिस ना त्या पिंट्याच्या वडापावच्या बाजू. पण तुम्ही बघितलात ना या संपूर्ण दुकानाला कुठेच नाव नाहीये, दुकानाचं नामकरणच नाहीये, पण पिंट्याचा वडापाव म्हटलं की लँडमार्क माहितीये सगळ्यांना. ब्रँड शोधायची गरज ब्रँड आहे, नाही. दुकानाला नावच नाहीये, कुठलंच नाव नाहीये बघा. चव महत्वाची. चव. आणि एक त्यांची स्पेशालिटी म्हणजे कटवडा तर असतोच, पण सोबत त्यांचा चुरा पण मागून देतात. अरे चुरा जी आहे तुने. आणि जेव्हा लास्ट ऑप्शन वडे संपतात तेव्हा लोक नुसतं चुरा, उसळ आणि पाव पण खाऊन जातात. हो. वा, कमाल. गरम वडा. मी कॉम्बिनेशन फर्स्ट टाइम ट्राय करतोय. एक 8 हा टाका चालेल तसंही. चुरा जी आहे तूने. उसळ वडा चटणी सांबार आय मीन हे देते रे. आणि मग चुरा. लोकेशन काय आहे? यायचं कसं? हा, देवगड एसटी स्टँड वरून सरळ आलात तर देवगड बाजारपेठ रोड, जिकडे शुक्रवारचा देवगडचा विकेंडचा बाजार भरतो. शुक्रवार बाजारपेठेत पिंड्याचा वडापाव. आणि जर कुणकेश्वर मार्गे आलात तर सरळ पवनचक्की रोडला यायचं. आणि पवनचक्की रोडला लेफ्ट नाही घ्यायचा, सरळ देवगड शुक्रवारचा बाजार तिथे भरतो, तिथे पिंट्याचा वडापाव. आणि पिंट्याचा वडापाव तुम्ही जामसंड्यात जरी कोणाला विचारलात किंवा मला वाटतं देवगड तालुक्यात कोणाला विचारलात तरी कोणी तुम्हाला आणून सोडेत. आणून सोडेल. आणि याला घेऊन बाकीचे लोकेशन विचारा कुठे आहेत. येस राईट. बरोबर. इतर ठिकाणी चटणी वेगळी देतात. हा एक कटाच्या अगोदर चटणी देतात खाली आणि त्याच्यावरती कट. अच्छा हमको सिखा रिया है. इतर ठिकाणी चटणी वेगळी देतात. हा एक कटाच्या अगोदर चटणी देतात खाली आणि त्याच्यावरती कट. कट रचणे जे आहे त्याला एक पूरक हे ना, अगदीच अगदीच. कट रचला. 5 दे वडापाव. आणि त्यांच्या कटात कित्येक वर्ष देवगडकर फसतात. ही गोष्टी काय? मला आवडलं. यांच्या कटात देवगडकर फसतात. अगदी किती मोठा अधिकारी असू दे, सुटाबुटातला माणूस असू दे, इथे येऊन आपल्यासारखा उभा राहून आणि तिथे बसूनच वडापाव खाण्यात त्याला जी मजा वाटते ती कुठेच नाही. है ना? दादा देवगडात इलास आणि हो वडो न खाता जर तुम्ही परत गेलास तर तो देवगडकर फाऊल म्हणून गृहीत धरतात. त्यामुळे तुमका हा येऊन वडो खाऊचो लागताच. या कंपल्सरी या. काय म्हणतो? वा, पुढचं फाऊल. पुढचं पाऊल. पुढचं फाऊल. पुढचं पाऊल. पुढचं ठिकाण पिंट्याचा वडापाव. अदर्श अप्रतिम. कुठे यायचं कसं यायचं सांगितलं तुम्हाला यांनी. या आणि खा. आता आपलं पुढचं ठिकाण कुठलं आहे? पुढचा म्हणजे तुम्हाला आता अशा एका हॉटेलमध्ये नेतो की तिथे तुमचं दिल खुश होऊन जाईल. ये. अरे बस बस बस. हरवलेलात कुठे? हरवलो देवगडच्या गल्ल्यांमध्ये.
ओल्ड देवगड दाखवलं. ओल्ड देवगड. बस. इथे काय हॉटेल दिलखुश. दिलखुश. ही उसळपुरी, कुर्मापुरी मागवली ना, कुर्मापुरी आणि ही भजी. भजी ह्याच्यात बुडवून खायची मस्त भजी बुडवून खायची. उसळमध्ये. आमची पंजोबांनी पण ही उसळ खाल्ली, आमच्या आजोबांनी खाल्ली, माझ्या बापसान खाल्ल्या, मी पण खाल्ली. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. सेम टेस्ट जशी आहे तशीच टेस्ट आहे. आणि पुऱ्यांची साईज पण तेवढी, पुऱ्या पण तेवढ्याच. पुरे झालं चंद्र सूर्य. पुरे झालं तारा. हे काय कुर्मापुरी. कुर्मा. ही कुर्मापुरी आहे. हा, माझे ट्राय करून बघतो. कुर्मापुरी हे 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 अजय अतुल, अब्बास मस्तान, जय वीरू, पृथ्वीक आणि आकाश. कुर्मापुरी आसवा सबस्क्रायबर. वा. ह्या हॉटेलमध्ये ना बेसिकली खूप कमी आयटम आहेत. म्हणजे उसळ, म्हणजे उसळपुरी, उसळ पाव, कटवडा, पावपुरी, भजी, कांदे पोहे, शिरा. हे या कमी आहे. पलीकडे मेन्यूज नाहीये, पण तरी सुद्धा या हॉटेलमध्ये एवढी गर्दी असते. म्हणजे साऊथ इंडियन काही मिळत नाही, पावभाजी वगैरे असलं काहीच मिळत नाही. पण एवढे कमी आयटम असताना सुद्धा याची टेस्ट घेण्यासाठी सगळेजण इथे येतात. म्हणजे मुंबईत ना कोण आला तर तो इथे येणार. मुंबईला जायच्या आधी इथे येऊन म्हणजे जाणार म्हणजे देवगड बाजारपेठ. बाजारपेठ. देवगड बाजारपेठ म्हणजे ओल्ड देवगड वगैरे आपण म्हणू शकतो त्याला. ओल्ड देवगड ही देवगडची जुनी बाजारपेठ जिथे मी राहतो. देवगडचे ते कोणतरी आलं समजा देवगड गाडीनं, त्यांना सांगणार ना, कळणार ना स्टँड वर कुठे जातो. हा. सांगतो की देवगड डेपोला उतरलो जर बसने आलो तर, किंवा फोर व्हीलरने जरी आला तरी देवगड डेपो दिसलं की तिथून सरळ खाली यायचं. थ्री व्हीलर नाही पण कुठली व्हीलर. सरळ खाली यायचं बाजारपेठ. देवगड बाजारपेठ, मच्छी मार्केट जरी विचारलं, मच्छी मार्केटच्या बाजूला, हो. किंवा हॉटेल दिलखुश टुडे विचारलं तर तुम्ही. पण मला असं वाटतं सर अप्रतिम नावाला जागणार हे दिलखुश. दिलखुश. वा. ही भजी उसळ पहिल्यांदा खाल्ली, पण ती उतरेल हळूहळू सवयीने. आणि स्पेशालिटी म्हणजे ही उसळ चुलीवर बनते. हो. चुलीवरची उसळ आहे. ह्याचा जो रंग आहे आणि टेक्स्चर जे आहे, हा असा रंग ओव्हर कुक पण नाहीये. आणि हा मसाला जो आहे मालवणी हिडन, त्याची सगळी मजा आहे. जर तुम्हाला उसळ बरोबर किंवा कशाबरोबर पुरी खायची असेल तर तुम्ही फक्त सकाळी या, कारण संध्याकाळच्या वेळेत तुम्हाला पुरी मिळत नाही, नाही पावच खावं लागेल. पुरी आणि गरमागरम पुरी खायची असेल तर सकाळीच तुम्हाला पुरी मिळणार आहे. तुमका जर वही या पुरी तर काय म्हणतात ऋत्विक दुरी येऊ नका दुपारी. कधी? सकाळी. सकाळीवरती ये मग गणला. या ठिकाणी आम्ही काव्य संमेलन समाप्त करतो. टाकतो पुढच्या ठिकाणी, देवगड मधलं पुढच्या ठिकाणी. वा. येस मित्र, हॅलो, हाय. नमस्कार. नंदूचो वडापाव नाही, स्वामी समर्थ वडा. स्वामी समर्थ वडापाव. मला नंदू म्हणतात. सॉरी, मला ह्यानी सांगितलं म्हणून मला नंदूचं वडं म्हणूनच ओळखतात. याच्यामुळे ओळख तशीच. हा ना, वडिलांच्या नावाने. नंदकुमार भरत गोगटे नाव आहे. शॉर्ट टर्म केलेला आहे सगळ्यांनी. हा ना. नंदू. नाही, मी तुझ्या वड्याविषयी आणि तुझ्या गाण्याविषयी बराचसा ऐकला. म्हटलं खाऊक जाऊया आता. वडे खात खात आपण गाणं पण ऐकूया. म्हणून तुमच्यासाठी स्पेशल आहे गरमा गरम. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? मुळात म्हणजे आमच्याकडे भाजी फेमस आहे, ती वड्याची भाजी. हा. तीच भाजी आम्ही पॅटीसला वापरतो. ती भाजीची स्पेशालिटी आहे. ग्रेव्ही आम्ही स्वतः बनवतो, अच्छा. मसाले वगैरे टाकून. भाजकी ग्रेव्ही असते. कॅलेंडर कटलेस लाव. क्या बात है अरुण भैया, ये सुबह सुबह मैडमैन की तरह हमें बांग दे रहे हैं क्या? पॅटीस. पॅटीस. हा. गरमागरम पॅटीस. हे कडकडीत ना? अरे कडकडीत. काय शब्द आहे इकडचो? कडकडीत.
तो भाजी जे म्हणाला ना ते भाजीची गंमत आहे. घेऊया, बघूया, खाऊन. मस्त आहे मित्रा. धन्यवाद. आवडला ना? येस येस, भाजी जे म्हणालास ना त्या भाजी सॉस द्या. केचप पण आहे. शाळेमध्ये असताना, लहान असताना बरी सुट्टी झाली की हे असेल आमच्याकडे काम्याना कटलेट म्हणायचो. म्हणतो म्हणजे हा आमच्याकडे पॅटीसच शब्द बऱ्यापैकी. पॅटीस म्हणजे काय आमच्याकडे त्या रगड्याचे गोल. आपण एक लालबागचा व्हिडिओ केलाय जयंत बैपुरीचा, त्याच्यामध्ये रगडा पॅटीस आहे ते बघा, लालबागचे. आणि हे देवगडचे समोर देवगड बस स्टँड अगदी समोर बाहेर की जागा आपली स्वामी समर्थ वडापाव स्वामी समर्थ वडापाव सेंटर. देवगडकर कमेंट करून सांगा तुम्ही सर हिलाच ना कधीतरी. पुढचं ठिकाण स्वामी कृपा वडापाव सेंटर देवगड. जसं जिभेवर समोर रेंगाळत आहे, समोर बस स्टँड आहे देवगडचा आणि समोरच हे आहे स्वामी कृपा वडापाव सेंटर. AK म्हणजे ॲज नोन ॲज नंदूचा वडापाव. एका आणि किल्ल्यावर जा म्हणजे कुठेही जा, म्हणजे कोणतरी मला की माझ्या घरी जायचं पण तुम्ही किल्ल्यावर म्हणालात मग बीचवर जा, पवन चक्कीवर जा. ना हवा तिकडे जा ना. त्यांना ते म्हणले की अरे म्हणतात काही जाऊचं कुठलं आता काय पुढचं ठिकाण सांगत नाही दादा, दाखवतो. चला चला. काय चालू कॉन्फिडन्स देखवते दाखवते नाही देखवते. नंदूचं वडापाव बस स्टँड झालं. आता काय हे आमच्या पुढे पोचतात हा दरवेळी. नमस्कार. मावशीचा आशीर्वाद रामाने वडापाव. आपलं किती वर्ष जुनं आहे हे तरी? 1988 साली आलात तुम्ही. त्यांचा असा हात यंत्रवत चाललाय सगळं, मेकॅनिझम सगळं. तरी तुम्ही आता एका खेपेला किती वडे काढता तुम्ही? 50 ते 60 निघतात एका खेपेला निघतं. एका खेपेला. आणि दिवसभरात किती जातात? दिवसभरात तरी 1000 जातात. किती? 1000 वडे जातात. 1000-2000 वडे जातात. सीझन 2200 क्रॉस होते. 2200 सीझनला 2200 वडे क्रॉस होतात. 2200 क्रॉस. वा 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 वा. अभिमान अरे मराठी माणूस म्हणून. हा हे कोण म्हणतं मराठी माणूस धंदा करत नाही? उत्तम चव, सातत्य असेल आणि कमिटमेंट टुवर्ड्स बिझनेस. दिवसाला 2200 वडे जातात अंदाजे म्हणतात ते. काय काय असतं आपल्याकडे? वडापाव, उसळ पाव, मिसळ, कटवडा. वा वा वा. असे गरमागरम वडे असे पुढ्यात पडतात. आता पोटात कधी पडतात ते फक्त छान पाऊस असेल ना तर असं गरम वडापावच पाहिजे नाही का. देवगडचा जगप्रसिद्ध रामाने वडापाव. देवगड बस स्टॉप बाहेर आलं की लगेच डाव्या हाताला तुम्हाला असं एक अच्छा हाच तो वडापाव असं होईल. असा औंढे गिळत गिळत मला ही चटणी तर दिसते कमाल असणार आहे म्हणून रंगावरूनच कळते. सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे आहेत. जबाबदारी वाढलेली आहे. नाही. वा お前はもう死んでいる。何 कमाल. दोन्ही चटणी मिक्स चटणी. हा मी तेच केलं. तुमची भाजी का असं बेसन वरचा लेअर आणि चटण्या. आणि एक यांची स्पेशालिटी म्हणजे अख्ख्या देवगडामध्ये तरीवाली मिसळ, तरीवाली उसळ ही फक्त यांच्याकडेच भेटते. हो का? ही सुद्धा थोडी ही बघा तरीवाली. कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर टच जाऊ नको ना, तो आपलं रक्ताचा. ही बघा तरीवाली. तरीवाली उसळ बघा. वा वा. आहे मनोहर तरी तर. दादा या रामायणच्या वडापावाबरोबर आमच्या आठवणी जोडलेल्या असं
मी जेव्हा हायस्कूलला होतोय तेव्हा माझी बहीण भाऊ सांगायचे की देवगड असून रामाने वडापाव घेऊन येतोय आज. आणि मी घरी खायचो तेव्हा. आणि कॉलेजला गेल्यानंतर सुद्धा रोज आमची गाडी असायची संध्याकाळी 4:15 4:30ची. कॉलेज सुटल्यानंतर फक्त मध्ये 10 मिनिटं वेळ मिळायचो. त्या 10 मिनिटात आम्ही इकडे येऊन पहिलं वडापाव खाणे, मग धरावी झाली. देवगड कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी जे आता पुढे जगभरात आहात त्यांनी रामानंदचा वडापाव खाल्लाय, सगळ्यांनी खाल्लाय. कमेंट करून सांगा तुमच्या आठवणी काय आहेत त्या. तुम्ही तुमच्या बहिणीबरोबर, भावाबरोबर, मित्राबरोबर, प्रियकराबरोबर, प्रेयसी बरोबर, नाव सांगू नका पण आठवण सांगा. रामानंदचा वडापाव, मला सांगितलं की रामानंदचा वडापाव खाल्लेला मोठा वर्ग आहे आणि सगळ्या प्रेक्षकांना रामानंदचा वडापाव बघायचा आहे. आज त्यांच्यासाठी आम्ही देवगडात आलेलो आहोत. आणि ज्या जोडप्यांना किंवा ज्या माणसांना इकडे जमलं नाही यायला अनेक वर्ष, त्यांनी तिकडून टेस्ट घ्या आणि विश्वास ठेवा. हे म्हणतायत, मी आता पहिल्यांदा खातोय पण मला भयंकर आवडलं, पण तीच टेस्ट आहे असं म्हणतायत. तर जरा त्यानिमित्ताने या परत गावात. म्हणजे ज्यांना वडाला फेऱ्या मारून वड पावत नाही त्यांना रामानंदचा वडापाव नक्की पावतो. हे याचं वाक्य जे आहे ना, मी कापणार आहे. नाही पण खूप छान बोलला तो. आणि दुसरं मला काय वाटतं ना, हा वडा निमित्त आहे पुन्हा गावी येण्याचं, आहे ना. तर या गावी अप्रतिम टेस्ट आहे. हा जो काही छान घाम आला ना, ते असं छान स्पायसी खाण्याचं हे. पण मला असं वाटतं की धन्यवाद तुमचे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबियांचा आभार. तुम्ही एवढा छान वडापाव खाऊ घालताय आणि तुमच्या सातत्याला आणि मेहनतीला आणि या प्रामाणिक सगळ्या मेहनतीला खरंच सलाम. रामानंदचा वडापाव हे आपलं बेस्ट फूडचं ठिकाण आहे देवगडमधलं. आवर्जून या. बाहेर असा पडणारा पाऊस आणि हा रस्ता खाली देवगड बीचकडे जातो, देवगड किल्ल्याकडे जातो. वडापाव खा, किल्ल्याकडे जा किंवा कुठेही जा, पण रामानंदचा वडापाव दर्जा. वा, कॉकटेल. बुडवून प्यायची गंमत जी आहे. कमाल. हे बरोबर देवगड एसटी स्टँडच्या समोर आहे गावकर कोल्ड्रिंक, भाग्यलक्ष्मी कोल्ड्रिंक. पण भाग्यलक्ष्मी म्हणजे सांगितलं ते तिथल्या दुकानांच्या नावांपेक्षा त्यांच्या आडनावांवर, त्यांच्या पर्टिक्युलर नावांवरच ओळखल्या जातात. गावकर कोल्ड्रिंक्स म्हणून ह्याला ओळख. मस्त रे. ह्याला पण 40 वर्ष झाली. म्हणजे आपण जे ओल्ड देवगड बघितलं तिथे त्यांची जुनी ब्रँच होती, जुनी गावकर कोल्ड्रिंक. तिथे धुरी कोल्ड्रिंक पण होतं आमचं, धुरी बेकरी होती आमची, आणि हे गावकर कोल्ड्रिंक होतं. तर 40 वर्षानंतर ही परंपरा चालू आहे आणि आज एसटी स्टँडच्या बरोबर समोर आहे. आकाशचं स्पेशल हे आवडतं आहे कॉकटेल. मित्र आणि खास करून मैत्रिणींना घेऊन तो कॉकटेल खायला. पण जनरली कॉकटेल म्हटलं की पालक घाबरतात मुंबई पुण्यात. तर कॉकटेल पिऊक बसलंय. अरे ह्या हेल्दीवाला कॉकटेला, ह्या मॉकटेल कॉकटेला हेल्दी आणि जे फळ असतात. समोर देवगड डेपो आहे. उन्हाळ्यात आपलं ऊन डेंजर असतं कोकणातलं. मे महिन्यात रखरखतं ऊन, घामाच्या धारा वाहतात, पुढे प्यायला पाणी नाहीये, समोर एक आशेचा किरण, गावकर कोल्ड्रिंक आणि डायरेक्ट कॉकटेल. विषय खल्लास. इथे पण मुंबईतनं जाणारा कोणी असू दे, काही असू दे, इथे लोकांना इथे यांच्याकडे कोकणी मेवा पण सगळ्या मिळतं. अच्छा. त्याचं स्वतःचं भाग्यलक्ष्मी फूड्स आहे, भाग्यलक्ष्मी कोल्ड्रिंक मध्येच मिळतं. हा म्हणजे काय म्हणतात सगळ्यात काही घेऊन जावं असं वाटलं पार्सल मुंबईला, लाडू बेडे काय असेल ते इकडे झाले, ते भरेपर्यंत इकडे तुम्ही तोपर्यंत कोल्ड्रिंक कॉकटेल प्या, है ना. काय म्हणतात कॉकटेल मिळतं, लिंबू सोडा मिळतं, लस्सी मिळतं, लस्सी तर मिळतं, मिल्कशेक मिळतं, मिल्कशेक, दूध कोल्ड्रिंक. इकडे दूध कोल्ड्रिंक, दूध कोल्ड्रिंक म्हणजे मिल्कशेक. शीतल तो शीतल है, शीतल अदिति तो नहीं है ना. नहीं नहीं अदिति शीतल है. मगर तू तो बोला था कि अदिति निशा है. निशा मुन्नी है ना. आमच्या कॉकटेल मध्ये फळं असतात आणि तुमच्या मुंबईच्या कॉकटेल मध्ये फळांचा ज्यूस असतो. खरं आहे. पण आणि खरं सांगू का, त्या फळांच्या क्वालिटीत पण फरक आहे. मी यातलं जे ऍपल आहे ना त्यातला फरक पण कळतो. देवगड मधल्या या सगळ्या कॉलेजच्या मुलांच्या इकडे असंख्य आठवणी आहेत. गावकर कोल्ड्रिंक हाऊसने असे असंख्य दाम्पत्य, जोडपी, तुटलेली जोडलेली, जोडू पाहणारी बरेचसे कपल्स इकडे पाहिलेत. अशा ओढण्या बांधून येणाऱ्या मुली इथे येऊन काढून मग कोल्ड्रिंक पिऊन मग ते काही हसतायत. एसटी मधलं रोमॅन्स म्हणजे एक कोणतरी कपल छान असं कॉलेज मधलं असं एसटी मधनं उतरलंय आणि त्यांचं गप्पा मारण्याचं हँगआउटचं कॅफे हे आपण जर तसं बघायला गेलो तर आपलं कोल्ड्रिंक पण संपलेलं आहे. कोल्ड्रिंक म्हणजे कॉकटेल कोल्ड्रिंक संपलेलं आहे. याचा संपायचं आहे. आपण आजचा भाग इकडे संपवूयात. अरे मग आता केवढं खायचं, अजून कायच खाल्लं नाही म्हणजे मग दादा बरेच स्पॉट बाकी आहेत. म्हणजे नाही काय पोटात स्पॉट नाही. अरे मग पुढल्या वेळेला आपण देवगड देवाने आपण नवीन जागा शोधूयात. तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा की अजून काय काय देवगडचा भोगोचा राहुला आमचा.
जामसंडे आज करायचं होतं, पण जामसंडे आज शक्य नाही, दुकानं बंद आहेत. आपण नेक्स्ट टाइम जामसंडेमध्ये जाऊ, वाडा पटेलमध्ये जाऊ, देवगडातले बाकीचे भाग करू. तोपर्यंत बघत राहा आसोवा फूडचं ठिकाण. आणि इकडे असेल या आपल्या प्लेलिस्टमध्ये विनोद गायकर, आमचा मित्र विनोद, तुला मिस करतोय. बघत राहा आसोवा, म्हणजेच आपली सोशल वाहिनी. सबस्क्राईब करायचं काय काय सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर बेलॉन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. बघत राहा असो आपली सोशल वाहिनी आणि फिरत राहा, खात राहा आणि आमच्या देवगडात मात्र येत राहा. बाय. आपली सोशल